हातात घेऊन भाजप काम करत नाही असं नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये चित्र आहे। आणि भैया साहेबांनी पण एक भूमिका घेतलेली होती की वरिष्ठांशी चर्चा करून आपण पुढची दिशा आणि हे ठरवणार। तर आज नेमकं आपली चर्चा झालेली आज चर्चा झाली। उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी होते, मी होतो, चंदू भैया होते आणि गावित होते। याच्यामध्ये मागच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या, ज्या काही तक्रारी होत्या, त्याच्यावर चर्चा झाली। आणि यापुढे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा युती म्हणून ते काम करेल। आमच्यामध्ये आणखी अजितदादा पण आहेत आणि म्हणून महायुतीमध्ये यापुढे कुठल्याही अशा प्रकारचं म्हणजे कडवटपणा किंबहुना अशा प्रकारचं कुठल्याही घटना घडणार नाही, कुठलाही प्रसंग येणार नाही, कुठलाही अन्याय होणार नाही याच्यावर साधक बाधक चर्चा झालेली आहे। आणि ही निवडणूक आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्यासाठी आपण प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे। मोदीजींना या देशाचा प्रधानमंत्री बनवायचं, त्यामुळे ही निवडणूक फक्त नंदुरबारची नाही, ही निवडणूक देशाची आहे, देश घडवण्याची आहे। आणि त्यामुळे आज बऱ्याचशा चर्चा झाल्या। यांच्या चंदूबाईच्या मनात होतं ते त्यांनी बोलून दिलं, गावितच्या मनात होतं त्यांनी बोलून दिलं। यापुढे आमच्या शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याची तक्रार येणार नाही। आणि गावित मंत्री यांनी सांगितलं की आम्ही होतासपर्यंत आम्ही एकत्र येते सगळे प्रश्न सोडू। अगदी आमच्याकडून काय राहिलं तर आम्ही सीएम आणि डीसीएम सांगू। अशा प्रकारची अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे। आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचं काम करतील, डॉक्टर हिना गावित यांचं काम करतील, मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी।